नंदुरबारमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थि कलश दर्शनासाठी झाली गर्दी। आज दिवसभर अस्थि कलश पूजन करून सायंकाळी प्रकाशतापी नदी पात्रात होणार विसर्जन। गेल्या 2 वर्षापूर्वी 2 फेब्रुवारी 2024 ला नंदुरबारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता आणि त्याच दिवशी 2 फेब्रुवारी 2026 ला अस्थि कलश आले। हा योगायोग असला तरी वेदनादायक असा प्रसंग आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे। सर्वसामान्यांपासून राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातून त्यांच्या जाण्याबद्दल तीव्र हळहळ व्यक्त केली जात असताना आज मंगळवारी त्यांचा अस्थि कलश नंदुरबार येथे पूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात करण्यात आले। स्वर्गीय अजितदादांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेण्याकरता नागरिकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात गिरिविहार गेट समोर नंदुरबार येथे व्यवस्था करण्यात आली, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी दिली। स्वर्गीय अजितदादा पवार यांनी संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी असलेली आपुलकी, स्पष्ट वक्तेपणा आणि जनहितासाठीची त्यांची भूमिका यामुळे सर्वत्र आपला ठसा उमटवला होता। त्यांच्या जाण्याने एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेता गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे। अजितदादा यांचा अस्थि कलश नंदुरबारात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दाखल झाले असून नागरिकांनी दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा अस्थि कलश नंदुरबार येथे आलेला आहे। योगायोग बघा, दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी दादा नंदुरबार मध्ये आलेले होते। दादांनी एक पक्षाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला होता, माझ्या घरी जेवायला आले होते आणि 2 तारखेलाच 2 फेब्रुवारीलाच बरोबर 2 वर्षांनी दादांच्या अस्थि कलश या नंदुरबार जिल्ह्यात आला। अतिशय वेदनादायी, अतिशय दुःखद अशी हे सर्व घटना आहे। मागे 3 दिवसापूर्वी नंदुरबार जिल्ह्याच्या समस्त नागरिकांच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता एक सामूहिक शोकसभा, सर्वपक्षीय शोकसभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली। त्या शोकसभेला होणारी गर्दी पाहून सर्व पक्षीय नेत्यांची असेल, कार्यकर्त्यांची असेल, सर्व क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्रापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत, साहित्यिक अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली दिली। आज जर दादांच्या जाण्याचा आज जवळपास 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवशी देखील क्षणभरही दुःख कमी होत नाही। खरंच दादांच्या जाण्याने एवढा मोठा फरक पडेल असं कधी वाटलेलं नव्हतं। आज दिनांक 3 फेब्रुवारी आहे आणि आज सकाळी 10 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत आदरणीय दादांच्या अस्थि कलशाचे दर्शन हे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना घेता येणार आहे। जरूर अशा पवित्र आत्म्याचे दर्शन, त्यांच्या अस्थि कलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी यावे असे देखील या ठिकाणी मी आवाहन करतो। आणि त्यानंतर 4:30 वाजता प्रकाशा येथे त्या ठिकाणी पवित्र तापी नदीत संगमावर त्या ठिकाणी दादांचे अस्थि कलशाचं विसर्जन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत।